नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. काल भारत न्याय यात्राचा शेवटचा दिवस होता मुंबईला आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवाजी पार्कवर जनसमुदाय उलटला होता आणि त्यात राहुल गांधीचं जे भाषण होतं, सर्वांचंच भाषण होतं, ते अप्रतिम होतं. त्यांनी सांगितलं की राजाचा जीव हा EVMमध्ये आहे. 2 मिनिटासाठी मला असं वाटलं की आत्तापर्यंतच्या कुठल्याही मीटिंगमध्ये राहुल गांधींनी उघडपणे EVMवरती बोललेलं नाही. आणि जेव्हा राहुल गांधी EVMवरती बोलायला लागले आणि सडनली ते शेवटच्या दिवशी, याच्यावरनं असं लक्षात येते की राहुल गांधीने जर आधीच ते बोललं असतं EVMचं तर त्याचा प्रकरण अजून वाढलं असतं आणि ती यात्राही त्यांचीच पूर्ण झालेली नसती. परंतु त्यांनी शेवटच्या दिवशी, समारोपाच्या दिवशी मात्र तो खडा मारला. मला असं वाटते की याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांना EVMबद्दलचा जो आक्रोश आहे त्याचे पडसाद वेगळ्या पद्धतीने पडण्याची शक्यता आहे. वामन मेश्रामनी ऑलरेडी चॅलेंज केलेलं आहे सर्वांना की आम्ही जिथे जिथे EVM असेल तिथे तिथे आम्ही त्याला फोडू. सुप्रीम कोर्टाचे जजेस सातत्यानं लागलेले आहे की आम्ही मरू परंतु आम्ही ते सोडणार नाही यांना, कारण EVMनी इलेक्शन होऊच देणार नाही. अशा ह्या अवस्थेमध्ये सर्वांसमोर मोठमोठाले प्रश्न आलेले आहेत. आंबेडकरी समाजावरती प्रश्न आहेत की हा EVM त्याच्यात ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग असायला पाहिजे तो झालेला नाही. आणि कारण लोकांना या गोष्टीची जाण नाही, संविधानाची जाण नाही आणि त्याच्यामुळे OBCतला मोठा समाज हा अजूनही जिथे आहे तिथेच तो आहे. ही फार दुःखाची बाब आहे. ते जरी असलं तरी आंबेडकरी समाज मात्र जागृत आहे आणि ह्या जागृतीमुळेच आज जे काही होईल ते शेवटपर्यंत यावेळेस EVMचा नाश हाच एक सर्वात महत्त्वाचा इश्यू आहे. तिथे सर्व लोकांनी सांगितलेलं आहे की तिथे चिप्स आहेत. चिप्स आहे म्हणजे इंटरनेटच्या थ्रू त्याला ऑपरेट करता येते. इंटरनेटच्या थ्रू ऑपरेट करता आले म्हणजे तुमचे जे कोणते हे असतील, मग ते BSNL असेल की कुठलं अजून रिलायन्स असो की कुठले असो, वेगवेगळ्या याच्यातनं त्याचं ऑपरेशन होत असेल. आणि आता तर अनेक ठिकाणी जामर्स आलेले आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी जामर्सच्या माध्यमातून जर काही थांबवता आलं तर निश्चितच आपल्याला असं वाटते की आजकाल अनेक ठिकाणी मार्केटमध्ये जामर्स आहेत. मला असं वाटते की अनेक लोक त्याचा विचार करतील की आपण जिथे जिथे इलेक्शन्स होत असतील तिथे कंटिन्युअसली जर जामरचा प्रयत्न केला तर बहुधा त्याला हॅक करणं थोडंसं अवघड होऊ शकेल. अल्टिमेटली तुम्हा लोकांना सर्वांना एकच आहे की कुठल्याही परिस्थितीने EVMचं होऊ देऊ नये, हाच एक सर्वांसमोरचा मोठा प्रश्न आहे. बघूया त्याच्यावरती असणाऱ्या 2-3 क्लिपच्या छोट्या आम्ही घेतलेल्या आहे, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण त्या क्लिप्स आहेत आणि राहुल गांधीचा छोटंसं त्याच्यात भाषणाचा एक छोटासा पीस आम्ही घेतलेला आहे. बघूया हे 2-3 वीडियोज तुम्हाला. जिस तरह की रैली इंडिया गठबंधन की मुंबई में हुई है, जिस तरह की प्रतिक्रिया हुई है, उसको लेकर आज मैं एक भविष्यवाणी करना चाहता हूं. आने वाले दिनों में तेजस्वी या राहुल गांधी पर भाजपा सरकार कोई बड़ा एक्शन लेने वाली है. सिर्फ इसलिए नहीं कि उन्हें किस तरह की प्रतिक्रिया मिली, बल्कि इसलिए कि उस रैली में तेजस्वी और राहुल ने क्या क्या कहा. ये तेजस्वी और राहुल की दहाड़ थी. राहुल गांधी ने एक पुरानी कहानी का जिक्र करते हुए, जिसमें यह कहा जाता था कि राक्षस की जान तोते में है, उसका इस्तेमाल किया और सीधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर हमला बोला. उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी की जान EVM में है. एक तरह से कहा जा सकता है दोस्तों, राहुल गांधी ने EVM पर अब तक का सबसे बड़ा हमला बोला है. जिस कड़े अंदाज में, जिस सख्त अंदाज में राहुल गांधी ने हमला बोला है, उससे गोदी मीडिया और भाजपा में बहुत जबरदस्त खलबली मचने वाली है. दोस्तों सुनिए उन्होंने किस तरह से कहा कि राजा की जान EVM में. सुनते हैं. राजा की आत्मा EVM में है. सही है, सही है. राजा की आत्मा EVM में है.
हिंदुस्तान की हर संस्था में है, ईडी में है, सीबीआई में है, इनकम टैक्स डिपार्टमेंट में है। आज इस मंच से इंडिया गठबंधन के तमाम नेता थे। तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन थे, फारूक अब्दुल्ला थे, आम आदमी पार्टी की तरफ से सौरभ भारद्वाज थे, उद्धव ठाकरे थे, शरद पवार थे, तेजस्वी यादव भी थे, जिन्हें जनता सुनना चाहती थी। तेजस्वी यादव ने अपने अंदाज में अपनी बात रखी, कहा मेरे पिता बीमार हैं, मगर इस बीमारी में भी वो भाजपा को ठिकाने लगा सकते हैं। उन्होंने कहा कि मेरे पिता वो शख्स है जिनके बाल सफेद हो गए भाजपा से लड़ते हुए। उन्होंने ताना कसा नीतीश कुमार पर। उन्होंने राहुल गांधी को बधाई दी कि इस नफरत के माहौल में वो किस तरह से अपनी बात रख रहे हैं, और उन्होंने कहा कि हमें हर हालत में असली मुद्दों पर बने रहना है, और असली मुद्दा है बेरोजगारी और अर्थव्यवस्था। लंबा भाषण है दोस्तों तेजस्वी यादव का। अपने पूरे स्क्रीन पर देखिए कल तेजस्वी यादव ने किस तरह से अपनी बात रखी। देखिए, आज मुंबई में अंतिम दिन भारत जोड़ो यात्रा का रहा है, और सबसे पहले हम राहुल गांधी जी को दिल से धन्यवाद देते हैं कि पूरे देश में इन्होंने यात्रा किया, चाहे कश्मीर से कन्याकुमारी हो या पश्चिमी राज्यों से लेकर के हमारे नॉर्थ ईस्ट स्टेट से लेकर के हर जगह राहुल जी ने यात्रा की है और एक पैगाम, एक संदेश देने का काम किया है। खारगे जी, शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, स्टालिन जी, चंपाई सोरेन जी, कल्पना सोरेन जी, तेजस्वी यादव जी, फारूक अब्दुल्ला जी, प्रकाश अंबेडकर जी, महबूबा मुफ्ती जी, दीपंकर भट्टाचार्य जी, सैयद सादिक अली शेहब दंगल जी, स्टेज पे इंडिया अलायंस के वरिष्ठ नेता ऑनरेबल CWC मेंबर्स, कांग्रेस और गठबंधन के प्यारे कार्यकर्ता, भाइयों और बहनों, देशवासियों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत। रात दिल्ली पर भारी तो जरूर पड़ रही होगी। आज की रात दिल्ली की सांसें भी ऊपर नीचे हो रही होगी। भारत की राजनीति में बदलाव के दौर को जिसने भी समझ लिया, अब वो ये मान सकता है कि भारत की राजनीति दरअसल एक नई दिशा में प्रवेश कर चुकी है। ये ऐसी राजनीति है जिसका एहसास एक वक्त महात्मा गांधी को चंपारण के आंदोलन के वक्त हुआ नहीं था, एक वक्त सरदार पटेल को खेड़ा के आंदोलन के वक्त हुआ नहीं था, और जिस दौर में नेहरू की रईसी को लेकर राम मनोहर लोहिया पार्लियामेंट के भीतर 3 आना बनाम 16 आने की बहस कर रहे थे, उस वक्त उन्हें यह एहसास था नहीं कि हिंदुस्तान की नब्ज के भीतर जो धड़कनें हैं वह किस मिजाज के साथ धड़कती है। राहुल गांधी की न्याय यात्रा आज खत्म हुई। पहले भारत जोड़ो यात्रा और उसके बाद भारत जोड़ो न्याय यात्रा। इस यात्रा के दौर ने राहुल गांधी को बदल दिया, या फिर आने वाले वक्त में अब कांग्रेस को बदलना होगा, या फिर कांग्रेस भी बदल जाएगी तो उसके बाद इस देश की राजनीति, इस देश की सियासत, इस देश के भीतर में कॉरपोरेट प्रेम या इस देश के भीतर की असमानता और उसे बनाते हुए सीढ़ियां दर सीढ़ियां चढ़ने वाली राजनीति को बदलना होगा। आज ये सवाल इसलिए क्योंकि इससे पहले भारत की राजनीति में कोई
मुंबई के धारावी शहर के बाहर खड़े होकर यह कह नहीं सका कि धारावी दरअसल स्किल डेव्हलपमेंट का एक सबसे बड़ा केंद्र है. नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटासा क्लिप घेतलेला आहे. सिद्धार्थ गौतमाच्या म्हणजे बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधी ज्यावेळेस सिद्धार्थाचा स्वयंवर होणार असते यशोधरेसोबत आणि त्यावेळेस काही षडयंत्र रचल्या जातात आणि त्याच्यात कौशल नरेश आणि दंडपाणी म्हणजे यशोधरेचे वडील यांच्या आपसामध्येही असे काहीतरी असं शिजतंय की कुठल्याही परिस्थितीने यशोधरेचं लग्न सिद्धार्थासोबत होऊ नये. आणि ज्यावेळेस तिथे बलदेव नावाचा त्यांचा एक अत्यंत जवळचा खाजगी माणूस असतो आणि त्याच्या लक्षात येते की इथे काहीतरी कौशल नरेश आणि दंडपाणी आणि देवदत्त ह्या सर्व लोकांमध्ये कुठे ना कुठेतरी हे आहे, त्यांचं काहीतरी सूत जुडलेलं आहे आणि त्यांची देवदत्तची अशी इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सिद्धार्थाला याच्यात हरवलं पाहिजे म्हणून तो बलदेवचा बळी देतो. बलदेवला मारण्यात येते आणि ते पाहून सिद्धार्थाला अत्यंत वेदना होतात आणि त्याच्यात तो किंकाळतात, रडतात आणि ते म्हणतात की नाही या युद्धासाठी मला हे नको. ते म्हणतात की नाही असे याचं मेला का आणि कशासाठी आणि मग त्याला यशोधरा समजते की युद्धामध्ये अनेक लोक मरतात आणि हेच नाही युद्ध लोकांना मारायचं नसते तर आपल्याही लोकांना मरू देऊ नये याच्यासाठी असतात. तर त्यावेळेस सिद्धार्थ मोठ्या दुविधा अवस्थेमध्ये जोरजोरात रडतो आणि सांगतो की मी युद्धच होऊ देणार नाही. आणि ते एक सुंदर असं मार्मिक घटना तुम्हाला आम्ही बुद्धा या सिरियलमधनं घेऊन येतो आहोत. तुम्हा लोकांना निश्चितच आनंद होईल. एक चांगलं एक कोटेशन तुमच्यासमोर येईल. बघूया आपण या सिद्धार्थ या एपिसोडमधलं हे छोटंसं हा एक प्रसंग. बलदेव, क्या हुआ बलदेव? कुछ कहो बलदेव, किसने घायल किया तुम्हें? क्या हुआ बलदेव? क्या हुआ चन्ना? मैंने न रास्ते में घायल पड़ा हुआ देखा तो उठाकर यहाँ ले आया. बलदेव, क्या हुआ बलदेव? कहो. हाँ हाँ बोलो. दंड? किसने दिया तुम्हें दंड? कहो बलदेव, कहो. हाँ, कहो बलदेव, कहो. पानी लाओ. पानी पियो बलदेव, पानी पियो. पानी पियो बलदेव. पानी पियो. पानी पियो बलदेव. पानी पियो बलदेव. बलदेव, पानी पियो बलदेव. क्या हुआ इसे? क्या हुआ इसे चन्ना? ये बोल क्यों नहीं रहा? बलदेव, 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 बलदेव. कहो चन्ना, क्या हुआ इसे? अब ये कभी नहीं बोले. कभी नहीं बोले अर्थात ये बेसुध है. बलदेव, तुम जाओ, जाकर राजवैद्य को बुला के लाओ. जाओ चन्ना, जाकर राजवैद्य को बुला के लाओ. सुध उसे आती है जो बेसुध हो, जिसमें प्राण हो. ये अपने प्राण खो चुका है सिद्धार्थ. नहीं, ये केवल बेसुध है. बलदेव, कहो बलदेव, क्या हुआ? मैंने इसे अभय वचन दिया, इसे कोई नहीं मार सकता. ये बोलेगा. बलदेव, बलदेव कुछ कहो. कुछ कहो बलदेव. युवराज, ना तो इसकी सांसें चल रही हैं ना ही हृदय गति. बलदेव, आंखें खोलो बलदेव, आंखें खोलो. बलदेव, बलदेव. मृत्यु अटल है युवराज. नहीं तुमने ना देखा हो
तुमने अपने आचार्यों से पुराणों की कथाओं में मृत्यु की बातें सुनी होंगी। परंतु ऐसे कैसे प्राण शरीर को त्याग सकते हैं? यही जीवन की सच्चाई है सिद्धार्थ। नहीं, युद्ध भूमि में न जाने कितने अपरिचित परिचित शवों को आपको देखना होगा युवराज। नहीं लड़ूंगा मैं युद्ध, नहीं लड़ूंगा मैं युद्ध। राज्य की रक्षा के लिए आपको युद्ध करना होगा। मुझे राज्य की रक्षा के लिए मत समझाओ। मैं किसी मनुष्य को मार नहीं सकता। ऐसे कैसे बिना मनुष्य सम्मति के प्राण शरीर को छोड़ सकते हैं? नहीं लड़ूंगा मैं, नहीं लड़ूंगा। कपिल वस्तु की आशाएं हैं आपसे, आपको युद्ध लड़ना होगा। मैं युद्ध नहीं लड़ूंगा, नहीं करूंगा युद्ध, चाहे कुछ भी हो जाए। तुम्हें जाना होगा। नहीं जाऊंगा मैं किसी की हत्या नहीं कर सकता। युद्ध का अर्थ केवल शत्रुओं को मारना नहीं होता, अपनों को बचाना भी युद्ध का एक हिस्सा है। तो मैं युद्ध नहीं लड़ूंगा, मैं युद्ध होने भी नहीं दूंगा। मैं युद्ध को रोकूंगा, रोकूंगा मैं युद्ध को। युवराज, तुम सब मुझे अकेला छोड़ दो, अकेला छोड़ दो मुझे, अकेला छोड़ दो। युवराज कहाँ जा रहे हैं आप? युवराज, जाने दो चलना उसे। इन्हें रोकिए। इस समय उनके किसी भी प्रश्न का उत्तर नहीं दे सकते हम, न ही उन्हें समझा सकते हैं और न ही वो समझ पाएंगे। केवल एक ही उपाय है, उन्हें एकांत में छोड़ दो। क्यों अटल है युवराज, क्यों अटल है युवराज? यही जीवन की सच्चाई है सिद्धार्थ, सच्चाई है सिद्धार्थ। युद्ध भूमि में न जाने कितने अपरिचित परिचित शवों को आपको देखना होगा युवराज। कौन हो तुम? कौन हो तुम? मैं तुम ही तो हूं। तुम्हारी भावना, माया, करुणा, दया, और मैं तुम्ही में छुपा हुआ तुम हूं। कौन हो तुम दोनों? मैं जल हूं, मैं मिट्टी हूं, मैं दया हूं, मैं माया हूं, मैं करुणा हूं जो स्नेह को जन्म देती है। और मैं अग्नि हूं, वायु भी, मैं क्रोध हूं, ईर्ष्या भी, मैं अहम भी हूं जो साहस जगाता है, जो पराक्रम करवाता है, जो मनुष्य को सर्वोच्च शिखर पर ले जाता है। साहस अंधा होता है सिद्धार्थ, जैसे तुमने आज एक अनुचित कार्य किया। अनुचित कार्य? तूने क्या अनुचित कार्य किया? युद्ध की व्यू रचना दिखाकर तुम भी तो युद्ध में भागीदार हो ही गए। तुमने कोई अनुचित कार्य नहीं किया। युद्ध अनिवार्य है, विजय क्षत्रिय का कर्म है और वही तुमने किया। युद्ध केवल विनाश अर्जित करता है सिद्धार्थ, जानते हो तुम। और युद्ध से ही विजय की प्राप्ति होती है, ये बात मानते हो ना तुम? बलदेव की मृत्यु पर क्यों रोए, क्यों विचलित हुए तुम? और व्यू रचना दिखाने पर सम्मानित भी हुए तुम। युद्ध का परिणाम सैकड़ों शव, रोते हुए रिश्तेदार, वो घाव जो कभी ना मरे। ये मिट्टी, ये माया, ये दया, ये करुणा तुम्हें आंसुओं में बहाकर ले जाएंगे, तुम्हें अपने लक्ष्य से भटका देंगे। ये अग्नि क्रोध तुम्हें भस्म कर देगी सिद्धार्थ। बस सुनो, अपने स्वार्थ का ध्यान करो, परमार्थ का कर्म करो।
सत्य कथा पुरुषार्थ कथा नेहमीप्रमाणे दैनिक सौरभचा आम्ही एक आढावा घेत असतो. त्या आढाव्यामध्ये आज आम्ही इलेक्शन कमिशनकडून इलेक्ट्रॉल बॉन्डचा पक्षनिहाल डेटा जरी तो डेटा जारी झाला, परंतु अनेक पेपरमध्ये आलं आहे की ते 94% अजूनपर्यंत त्यांनी डेटा लपवलेला आहे. आता हा डेटा SBIकडून लपवला की इलेक्शन कमिशनकडनं लपवण्यात आलेला हे काही त्याच्या संबंध नाही. प्रत्येक लोकांनी, इवन शरद पवारापासून तर सर्वांनी, अरविंद केजरीवालांनी सांगितलं की हे मोठे मोठे नावं आहेत ते अजून आलेले नाही कुठे. म्हणजे आणि त्याच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ग्रुपनी तर त्याच्या 94% डेटा अजूनपर्यंत आलेला नसल्याचं दिसतं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टालाही हे लोक घाबरत नाही. याच्यावरून असं दिसते की त्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टात जर एखाद्याला जेलमध्ये पाठवलं तर त्याच्यात किती मोठी प्रक्रिया असते आणि त्याच्यामधनं हा पिरियड निघून जाईल. म्हणजे इतकी बिनधास्तपणा आणि इतकी मुजोरी आणि इतकं ते त्याच्यामुळे मोठं संकट आलेलं आहे या देशावरती की ह्या देशात जर अशाच पद्धतीची मुजोरी जर झाली, याचा ट्रायल त्यांनी ऑलरेडी 2002मध्ये गोध्राच्या नंतरच्या त्याचा जे उपद्रव झाले गुजरातमध्ये, याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे. तर हा एक अत्यंत म्हणजे सर्वांना चिंतेत पाडणारा हा विषय त्याच्यामध्ये आहे. आज त्याच्या शेजारी आज आम्ही CAAची अंमलबजावणी थांबवा, केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव. आज केरळ सरकार गेले सुप्रीम कोर्टामध्ये. जय श्रीरामच्या घोषणा देत आंतरराष्ट्रीय मुस्लिम विद्यार्थ्यावर गुजरातमध्ये हल्ला. लोकशाही आज मल्लिकार्जुन खरगे यांचं मोठं स्टेटमेंट. लोकशाही राज्यघटना वाचविण्याची अखेरची संधी. मल्लिकार्जुन खरगे हे सांगतायत की ज्या पद्धतीने BJP अटॅक करते आहे कॉन्स्टिट्यूशनवरती, ती आता जर तुम्हाला थांबवायची असेल तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. दानपेढीत टाकलेली पेट्टी अगरबत्ती, देणगीची रक्कम भस्म. एक चेन्नईची बातमी आहे. एक वेडा माणूस तिथे त्या मंदिरात जळती अगरबत्ती टाकून त्यांनी ते पूर्ण पेटवलेली आहे. उन्हाळ्यातही नागपूरला पाऊस आणि गारपीट. काल 2-3 दिवस गारपिटाची मोठी बरसात झाली आणि त्याच्यामुळे पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट होण्याची शक्यता आहे. शरद पवारांचे फोटो वापरणार नाही, अजित पवार यांनी जाहीर सांगितलं. निवडणूक रोख्याचा डोस कधी कुणाला. आता निवडणुकातनं जो इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्या लोकांनी विकत घेतलेले आहेत त्याच्यातली अनेक खुलासे अजून होणे सुरू आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या अजून अनेक बाबी पुढे जशा येतात तशा आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. युवकांनी न घाबरता सत्तेविरुद्ध संघर्षात सज्ज व्हावे. डॉक्टर लक्ष्मण यादव दिल्लीचे लखनौचे प्राचार्य आहेत आणि ते सातत्यानं नागपूरला येत असतात. त्यांना नागपूरबद्दल एक विशेष प्रेम आहे आणि त्यांनी आपल्या खड्या भाषणात सांगितलं की तरुणांनी आता न घाबरता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. विषमतेची तरफदारी करणारे शब्द साहित्य ठरू शकत नाही. यशवंत मनोहर, काल नागपूरची बातमी होती, यशवंत मनोहरांचा सत्कार झाला आणि त्या प्रसंगी ते अध्यक्ष भाषणात बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेची पूर्व नागपुरात नवीन कार्यकारिणी बैठक झालेली आहे. नागपूर इथे त्याची पूर्ण कार्यकारिणीची नवीन याची आम्ही बातमी टाकलेली आहे. कास्ट्राईप महामंडळाचे महासंघाचे अध्यक्षपदी अरुण गाडे यांची निवड. कल्याण इथे आत्ताच एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना यश आलं, ते निवडून आलेत. खाली डॉक्टर विनोद गजघाटे यांना राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्याय विभागाने त्यांचा सन्मान केलेला आहे. ती एक बातमी आज आम्ही घेतलेली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणचा 3300 मेगावॅटचा हरित ऊर्जा खरेदीचा करार. एक मोठ्या प्रमाणामध्ये हरित ऊर्जा ग्रीन रिव्हॉल्युशनच्या अंतर्गत त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट लावण्याचा ची घोषणा आहे. पत्रकार भवनाला निधी कमी पडून देणार नाही. आमदार नरेंद्र भोंडेकर. एक भंडाऱ्याची बातमी आहे. त्याच्या शेजारी बहुजन नायक कांशीराम यांची जयंती साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित प्रॉब्लेम ऑफ रुपीज पैशाचा प्रश्न या पुस्तकावर ऑनलाईन प्रश्नोत्तरी.
सर्वांना महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांच्या याच्यातला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्रांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार. एक चांगलं रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथे मोठा कार्यक्रम घडलेला आहे. जेवायला बोलावून विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार. एक मला वाटते कामठीची बातमी आहे. एका स्त्रीला हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं आहे. ती कशाला गेली माहिती नाही आणि तिथे काहीतरी तो प्रकार घडला. मरसू येथे ग्राम स्वच्छता अभियान ही पुसदची बातमी आहे. बौद्ध संस्कार विधी काळाची गरज. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की बौद्ध पद्धती विवाह पद्धतीत फार वेगवेगळ्या पद्धतीने लोक लग्न लावतात. TBMवाले वेगळ्या पद्धतीने लावतात. वेगळे म्हणते आपापल्या पद्धतीने लावत असतात. त्याच्या सूत्रबद्धता नसल्यामुळे हा सर्व घोळ होत असतो. त्याची सूत्रबद्धता होण्यासाठी गरज आहे असं ते भाष्य आहे. मलाही असं वाटते की एक सूत्र असलं पाहिजे. आजच्या याच्यातला अग्रलेख बघूया. निवडणूक रोखे करू गेले काय झाले उलटे पाय. आपल्याकडे एक चांगली म्हण आहे. जे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे पैसे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तो सर्व डेटा देणं गरजेचं आहे. आणि डेटा जरी 94% नाही मिळाला परंतु तो होऊ निघेल. रोज त्याच्यावरती अनेक लोकांनी सांगितलं की ह्या लोकांनी एवढे पैसे दिले त्यांचं काय ते सांगा त्यांचे नावं. आजच्या याच्यातला टायटल आज आमचा आहे यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते. तुम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीतच तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही वावरता त्याच्यानंतर तुम्हाला मनसोक्त आनंद व अपयश कधीच होऊ शकणार नाही. अशा पद्धतीचे तर आमचं हे आहे ब्रीदवाक्य आहे. आज हळदविधी की उधळपट्टी. हळदविधीच्या नावाखाली अनेक लोक ज्या वाईट प्रथा लावलेले आहेत त्याच्यात प्रवीण बागडे यांचा हा सुंदरसा लेख. आणि आज ज्या पद्धतीने आंघोळीन आणि ते सर्व घडून येते आहे काही ठिकाणी कमी झालेलं आहे परंतु तरी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात सहभागी होतात. DJ वाजतो. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे कार्यक्रम होतात. आता हा मोठा कॉम्प्लिकेटेड विषय असल्यामुळे त्याच्यावरती भाष्य न केलेलं बरं. लोकांच्या आपल्या प्रतिक्रिया त्यांनी आपापल्या सांगाव्या. बहुजन सरोवराला लिहावं. श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या समारंभावर सरकार बंदी आणेल काय. आत्ताच नुकतंच अंबानीच्या घरात एक मोठं लग्न झालं आणि 8 दिवसपर्यंत त्याच्या सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम आणून सुरूच आहेत. करोडो रुपये तिथे आणि पूर्ण एअरपोर्टच त्यांनी प्रायव्हेट एअरपोर्ट म्हणून डिक्लेअर करून त्याच्यामध्ये वेगवेगळे भारतातील जगातील अनेक मोठमोठ्या लोकांना तिथे आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती जो उधळपट्टी होते त्याच्यात त्यांचा इन्कम टॅक्स आणि याचं काय करतात ते लोक असा हा सवाल अरुण निकम यांचा लेख आहे. शिक्षणामुळे जात व्यवस्था नष्ट होईल होईल का असा हा प्रश्न आमचे मित्र नागेश चौधरी यांनी मांडून एक त्यांचा दर आठवड्यातला लेख असतो सोमवारचा. त्यावेळेस त्यांनी अनेक प्रश्न तुमच्यासमोर निर्माण केलेले आहेत. तुम्हालाच त्याची उत्तरं देणं गरजेचं आहे. तो नवीन पिढीसाठी अत्यंत वाचनीय लेख आहे. त्याच्याच खाली आज आम्ही पान 3 वरती बघूया आपण काय केलेलं आहे. आजचं आमचं मुख्य टायटल आहे अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. एक्सपिरियन्स घेणं हे सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा आणि त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर तो एक्सपिरियन्सच घेणं आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय असं कधीही तुम्हाला म्हणता येणार नाही की मी पूर्ण परिपक्व झालेलो आहे आता मला गरज नाही आहे. आज त्याच्या खालची आज आमची विनोद सदावर्ते यांचा सुंदरसा लेख एक चांगला लेख बेरोजगारांचा म्होरक्या म्हणजे नेता. आज नेता याचं जे वर्णन झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने ते विभागल्या गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं कार्य आहे आज नेत्यांचं ते बेरोजगारांचा म्होरक्या आहे अशा पद्धतीचं त्यांनी संबोधन केलेलं आहे. एक सुंदरसा लेख चांगला लेख आहे. केंद्र सरकारमध्ये 44 कायद्याचे 4 कायद्यात रूपांतर करत त्यात बदल केल्यामुळे कामगार उद्ध्वस्त होणार. जे कामगारांच्या हक्काचे जे काही प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व त्यांनी गुंडाळून आता फक्त 4च याच्यामध्ये केलेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात फार मोठं संकट निर्माण होणार आहे. साहेब आम्ही भटके विमुक्त प्रवर्गात जन्म घेऊन पाप केले. एका मुलगा 24 वर्षाचा
एक त्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक मास्कान म्हणून गाव आहे आणि तिथे गोसाव्यांची संख्या जवळपास 75 ते 80 घरं आहेत. ते कोणत्या कास्टमध्ये काय येतात, त्यांना जातीचं प्रमाणपत्र नाही. ते म्हणतात आम्ही करायचं कसं, आमच्या पुराणात शिकवायचं कसं, कारण आम्हाला जातीचं प्रमाणपत्रच मिळालेलं नाही. अशी ती घटना आहे. त्याच्यावरती तो फार बोलका लेख मुकुंद अडेवार यांनी तो लिहिलेला आहे. तो निश्चितच तुम्हा सर्व लोकांना बेचैन करणारा आहे. विश्वगुरू सम्राट अशोक मौर्य यांचा 1 एप्रिल 2024ला जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त नागपुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बुद्धानंतर सर्वात मोठं जर काम केलं असेल बुद्धिझमला वाढवण्याचं ते सम्राट अशोकांनी केलं. त्याच्यानंतर मग बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी त्यांच्या याच्यात जे जे काही मांडले त्याच्यात प्रामुख्यानं हे होतं की अशोकाच्या काळामध्येही त्यावेळेस समता ही त्यावेळेस नव्हती. तिथे ब्राह्मण समाजाला एक वेगळं स्थान होतं आणि त्याच्यामुळे ते राजकारण त्याचं अशोकाचं ते तिथे काहीतरी चुका गेलेल्या आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वॅलिटीवरती पूर्णपणे आपला जोर मांडला की इथे या देशात कोणीही मुख्य नाही, कोणीच लहान नाही, कोणी मोठा नाही आणि त्या प्रिन्सिपलच्या अंतर्गतच हे संविधान दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही बरेचदा सम्राट अशोकापेक्षाही जास्त मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देत असतो. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे एक शेवटची बातमी इथे समता सैनिक दलाच्या स्थापना दिनानिमित्त आज आमचे मित्र विनायकराव जामगडे यांचा एक चांगला लेख, कारण बाबासाहेबांच्या काळातच समता सैनिक दलाची स्थापना झाली होती आणि ती किती कार्यरत होती आणि बाबासाहेबांना त्याचा किती उपयोग झाला असा सर्व मांडणारा हा सुंदरसा लेख, चांगला लेख विनायक जामगडेंचा. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवले. बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचा पिरियड आहे. आता तुम्हाला सतर्क करायचं आहे, अनेक ठिकाणी चर्चा करायच्या आहेत, आपसामध्ये चर्चा करायच्या आहेत आणि या EVMला कसं हाणून पाडता येईल किंवा काय करता येईल याच्याबद्दल आपापले विचार मांडा, आपसामध्ये चर्चा करा, अलर्ट व्हा, लोकांमध्ये मिक्सअप व्हा. आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा असा विचार आहे की 2 ते 3 व्हिडिओ तुम्हाला दिवसभरात दिसले पाहिजे. तोही एक आमचा प्रकल्प आहे. तो जर झाला तर आम्ही रोज तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला आम्ही प्रबोधन करू, तुम्हाला सांगू, तुमच्या जे काही असतील, तुमचे प्रश्न असतील त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो. उद्या भेटूया 19 तारखेला. तोपर्यंत जय हिंद.